श्री राम समर्थ भाग क्रमांक 100 आणि स्कंध क्रमांक 10, अध्याय क्रमांक 1 आणि अध्याय क्रमांक 1 असताना या 10व्या स्कंधाचा पूर्वार्ध आज जो आहे त्या पूर्वार्धाला आपण सुरुवात करणार आहोत महाराजांच्या कृपेने. श्री राम समर्थ. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. श्रीराम. परीक्षित राजा जो आहे हा परीक्षित राजा अर्थात नेहमीप्रमाणेच शुकमुनींशी संवाद करतो आहे. तो म्हणाला, मुनीवर, आपण मला याआधी बऱ्याच गोष्टींची माहिती दिली. चंद्रवंशाची माहिती दिली, सूर्यवंशाचा विस्तार सांगितला, यदुवंशाविषयी सुद्धा माहिती दिलीत आणि हेही सांगितलं की यदुवंश हा खूप महत्त्वाचा वंश आहे. महत्त्व एवढ्यासाठी आहे की याच वंशामध्ये भगवंताने मानव अवतार धारण केला होता आणि मानव अवतार श्रीकृष्णाच्या रूपामध्ये धारण केला होता आणि अर्थात त्यांच्या जोडीला बलराम हे सुद्धा आले होते असं मी सुद्धा ऐकून आहे. परंतु त्यांच्याविषयीची पूर्ण माहिती आमच्याकडे नाही. की मी फक्त हे ऐकलं आहे. काय ऐकलं आहे की भगवंतानी अवतार घेतला आहे आणि हा अवतार कुठे घेतला आहे तर अर्थात पृथ्वी तलावर त्याने अवतार घेतला आहे. पृथ्वी तलावर अवतार कुठे घेतला आहे तर भरतखंडामध्ये घेतलेला आहे. भरतखंडात कुठे घेतला आहे तर यदुवंशात घेतलेला आहे आणि अर्थात यदुवंशामध्ये कुठे घेतला म्हटलं तर अर्थात भगवंत जे आहेत ते 2-3 ठिकाणी भगवंताने वास्तव्य केलेलं आहे. तर भगवंताचं वास्तव्य काही वेळा मथुरेला होतं, काही वेळा गोकुळात होतं. सगळ्याच ठिकाणी वास्तव्य भगवंताने केलेलं आहे आणि मुख्य म्हणजे जन्म त्यांचा जो आहे तो मथुरेमध्ये झाला, जेलमध्ये. हेही आपण बघितलं. हां. तर भगवंतानी अशा प्रकारे अवतार घेण्याचं ठरवलं आणि त्या ठिकाणी अवतार घेतला सुद्धा होता. तर भगवंताने जेव्हा अवतार घेतला तेव्हा त्या अवतारामध्ये भगवंताने अनेक लीला केल्या असं मी ऐकलेलं आहे. तर त्याने कुठल्या कुठल्या लीला केल्या भगवंतानी आणि त्या कशा केल्या याचं मला सविस्तर वर्णन ऐकायची इच्छा आहे. परीक्षित राजा अशा प्रकारे सांगतोय कोणाला तर मुनिवरांना सांगतो, शुकमुनींना सांगतो तो की मी असं ऐकलं आहे फक्त की त्याने खूप लीला केल्या होत्या पण त्यांनी लीला कशा केल्या ह्याचं सविस्तर माझ्याकडे माहिती नाही. आणि मी असंही ऐकलं आहे की या ज्या भगवंताच्या लीला आहेत या भगवंताचं गायन कोण करतात. बघा गमतीचा भाग आहे का की भगवंताच्या ह्या लीलांचं गायन कोण करतं तर अनासक्त लोक करतात. आता अनासक्तचा अर्थ काय होता की आसक्ती नसलेली, की या लोकांना काहीही आसक्ती नाही. ही कठीण गोष्ट आहे. अनासक्त व्यक्ती आपल्याला शोधावं लागेल. कशात ना कशात आसक्ती असतेच. परंतु अनासक्त लोक याची कथा गातात. म्हणजे काय की त्यांच्या मनात केवळ एकच आसक्ती ती म्हणजे भगवंताची कथा ऐकायची. आसक्ती आहे का तर आहे पण ती आसक्ती कुठली तर भगवंताच्या कथा गायची किंवा ऐकायची ही आसक्ती आहे. बाकी कुठलीही आसक्ती शिल्लक नाही आणि कशाचीही आसक्ती शिल्लक नसलेल्या लोकांना अनासक्त म्हणतात. पण हे अनासक्त लोक या गोष्टीने आसक्त आहेत. किती सुंदर त्यांनी सांगितलं की अनासक्त लोक ह्याचं गायन करतात. किती सुंदर अर्थ आहे याचा. आणि अजून एक महत्त्वाचा भाग त्यांनी सांगितला की हे जे या लीलांचं गायन किंवा ऐकतात हे भवरोगावरचं उत्कृष्ट औषध आहे. सगळ्या गोष्टीची औषधं मिळतात पण भवरोगावर औषध आपल्या सायन्समध्ये तर नाही आहे. सगळ्या गोष्टीवर औषधं कमी अधिक प्रमाणात आहेत, संशोधन चालू आहे, पण भवरोगावर आजपर्यंत आपलं सायन्स औषध शोधू शकलेलं नाही. ही फॅक्ट आहे. फॅक्ट आहे. हे मी का म्हणतो ठासून भागवतात सांगितलं आहे म्हणून आहेच आहे ते शंकाच नाही. परंतु याचे अनुभव आलेले आहेत. याचे काही अनुभव घेतलेले आहेत, अनुभव बघितलेले पण आहेत की
भगवत कथा किंवा अशा प्रकारे काही आध्यात्मिक गोष्टी केल्यावर ज्या गोष्टींचा त्रास अनेक प्रकारच्या औषध गोळ्या घेऊन गेला नाही, अशा गोष्टींचा त्रास गेलेला स्वतः बघितलेला आहे. अनेक गोष्टी अशा आहेत की ज्याचा इलाज करून ती थकली होती माणसं, पण अशा काही गोष्टींमुळे त्याचा तो रोग कायमचा गेलेला आहे. हे मी स्वतःच्या डोळ्यांनी बघितलेलं आहे, त्याचा अनुभव घेतलेला आहे. अजूनही अशी लोक दिसतात. म्हणून हे जे त्यांनी सांगितलं हे खरोखर 1000% आता आपण कोणाचं नाव सांगू शकत नाही, कोणाचं काही सांगू शकत नाही, परंतु हे मी अक्षरशः स्वतःच्या डोळ्यांनी बघितलेलं आहे की त्या व्यक्तीची काय प्रकारची अवस्था होती की चांगली व्यक्ती धडधाकट अशी अतिशय शिक्षित, परंतु ती स्टँड स्टील झाली होती त्या विकारामुळे. स्टँड स्टील सगळं अगदी विचार करा की एखादी धडधाकट व्यक्ती आहे, चांगली क्वालिफाईड आहे, चांगली शिक्षण घेऊन चांगलं काम करते आणि तरुण अवस्थेमध्ये ती जर स्टँड स्टील झाली तर काय होईल धडधाकट असताना. विचार करा. पण आणि त्याच्यावरती अनेक इलाज केले, अनेक डॉक्टरकडे गेले, अर्थात नेहमीप्रमाणे आपण डॉक्टर, पण त्याच्यावरती काहीही इलाज मिळाला नाही. ती व्यक्ती स्टँड स्टीलच होती. पण जेव्हा काही आध्यात्मिक गोष्टी करण्याचा तिला योग आला, हे मी स्वतः बघितलं आहे आणि त्या व्यक्तीशी माझा संपर्क झाला होता आणि महाराजांच्या कृपेने मलाच त्याला ते सजेस्ट करायची एक महाराजांनी बुद्धी दिली, मी काय दिली नाही, केलेलं नाही आहे, परंतु त्याला मी ती एक गोष्ट सजेस्ट केली त्या व्यक्तीला की तू अशा काही गोष्टी करून बघ, नाहीतरी तू इतक्या गोष्टी केल्यास आणि आज घरीच बसलायस, तुझा संसार चालू आहे आणि मध्यावधी आहे, तर तू अशा प्रकारे घरी बसलास तर कसं होणार. तर म्हटलं हे मला पटतं, पण मी काय करू. म्हटलं हे करून बघ, याला काय पैसे लागत नाहीत, ह्याच्यात कुठं रिस्क नाही आहे, हे आयुर्वेदिक औषध आहे, खाल्लं तर अपाय होणार नाही आहे. एक वेळ असं कुठलं डॉक्टरचं औषध नाही लागू लागलं तर त्याचा त्रास तर होतच, लागू पडलं तरी त्रास होतो, साईड इफेक्ट होतो. तर म्हटलं हे करून बघ, बाकी महाराजांना माहिती काय होईल ते. आणि त्यांनी ती गोष्ट केली आणि खरोखर आकरीत घडलं. अक्षरशः जी व्यक्ती कालपर्यंत, अक्षरशः अशा शब्दात सांगतो की कालपर्यंत जी व्यक्ती घरामध्ये स्टँड स्टील होती, धडधाकट व्यवस्थित छान, फक्त काही गोष्टींमुळे रोग असा काही होता की ती स्टँड स्टील झाली होती. आणि जेव्हा त्या व्यक्तीने ही गोष्ट केली त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशीपासून त्या व्यक्तीच्या सगळ्या गोष्टी गेल्या आणि ती तिसऱ्या दिवशीपासून कामावर जायला लागली. फक्त एक दिवस महाराजांचं दर्शन घ्यायला गेलेली, तो एकच दिवस. त्याच्यानंतर नेक्स्ट डेपासून तिने त्याचं सगळं पहिलंच रिझ्यूम केलं. ही फॅक्ट आहे, मी नाव सांगू शकत नाही म्हणून, पण हे त्रिवार सत्य हे मी स्वतः बघितलं आहे. म्हणून ते हे जे त्यांनी सांगितलं हे किती सत्य की भवरोगावरचं औषध खरं हेच आहे. अशा प्रकारच्या आध्यात्मिक गोष्टी किंवा ह्या गोष्टी खरोखर हा इलाज आहे. की तोही चकित झाला की तोही मला म्हणाला, तो व्यक्तीसुद्धा, की असं होऊ शकतं हे मी कधी विचार पण नव्हता केला. की इतके डॉक्टर आणि इतके मी काय काय केलं, पण मी काही करू शकत नव्हतो. पण फक्त दर्शन घेतल्यावर किंवा अजून काही गोष्टी झाल्यावरती माझं हे कसं गेलं हे मला समजत नाही आहे. आणि दुसऱ्या दिवशीपासून ती व्यक्ती पूर्णपणे कामावर जायला लागली आणि आज पण ती व्यवस्थित कामाला जाते. सगळा संसार त्याचा आता छान पार झाला, मुलाचं लग्न झालं, सगळं झालं. पण तेव्हा 15 वर्षापूर्वी विचार करा त्याची अवस्था काय असेल. 15 वर्षापूर्वीची गोष्ट आहे, मला आठवते की ते मी बघितलं डोळ्याने. म्हणून म्हटलं की हे जे त्याने लिहिलं आहे ना, खरोखर त्याच्यावर आपण विश्वास ठेवून काही गोष्टी केल्या पाहिजेत. त्याने विश्वास ठेवून केला म्हणून तो अनुभव त्याला आला आणि त्याच्या कृपेने मला बघायला मिळाला. म्हणून मी तुम्हाला ऑथेंटिकली सांगू शकतो, याच्यामध्ये एकही शब्द फॉल्स नाही आहे. की खरोखर भागवत कथा असेल किंवा ह्या सगळ्या गोष्टी, त्याच्यामध्ये खूप शक्ती आहे. जेव्हा इथे हे लिहिलं आहे की भवरोगावरचं हे एकमेव औषध आहे आणि हे जर तुम्ही केलं तर ह्याच्यासारखा इलाज नाही आहे. म्हणून कथा आपण कधी कधी म्हणतो, अरे ही कथा मला माहिती आहे, ती कथा माहिती आहे, माहीत असेल बऱ्याचशा, पण ते तुम्ही जेव्हा भक्तिभावाने ऐकता तेव्हा त्याचा काय परिणाम होतो आपल्याला दिसत नाही, कारण आपल्याला तितकंसं माहीत नसतं. परंतु त्याचा परिणाम जर रोगी माणसावर जर होतो तर निरोगी माणसावर काय होत असेल विचार करा. निरोगी माणसावर त्याचा फिजिक किंवा मानसिक फिजिक किंवा त्याची आध्यात्मिक शक्ती किती वाढत असेल, वाढणारच नक्की ना, कारण सगळी शक्ती तुमची चांगल्या ठिकाणी वापरली जाणार आहे. म्हणजे किती आपली प्रगती होत असते याची आपल्याला कल्पना नाही, पण हे फॅक्ट आहे.
म्हणून तर त्यांनी जे सांगितलं वारंवार की भवरोगावरती हे औषध आहे जे कानाला आणि मनाला परम आल्हाद देणारे आहे. आणि अशा या भगवंताच्या गुणवर्णनाला आत्मघाती मनुष्या व्यतिरिक्त दुसरा कोण कंटाळू शकतं? की जर एवढं आपल्याला माहीत आहे आणि असं असून जर मी हे टाळलं, तर ज्याला आपल्या पायावर कुऱ्हाड मारायची आपण म्हणतो, कुऱ्हाड मारायची तर मार, मी काय करणार, तुला एकदा सांगितलं की असं करू नको, पलीकडे तुझं नशीब आपण म्हणतो ना बऱ्याच वेळा. तसं त्यांनी म्हणलं की इतकं जर असं हे सगळं आहे हे माहीत असताना सुद्धा त्याला कोण कंटाळू शकतं? फक्त आत्मघात ज्याला करायची इच्छा आहे तोच कंटाळू शकतो. बाकी कोणीही कंटाळणार नाही. अनासक्त लोकांना याची आसक्ती आहे, असं हे भागवत कथा आहे, हे त्यांनी सांगितलं आहे. आणि म्हणून परीक्षित राजा म्हणतोय की महाराज, हा अशा प्रकारची ही कथा आहे, ही मला तुमच्या मुखातून ऐकायची आहे, मी ही संधी सोडणार नाही. अहो, माझं स्वतःची सुद्धा कथा तुम्ही मला सांगितलीच आहे. त्यांनी तर अगोदरच मागच्या भागात सांगितलं आहे की तुझं रक्षण कशा प्रकारे भगवंताने केलं अश्वत्थाम्याच्या ब्रह्मास्त्रापासून. इतकंच नव्हे तर त्यांनी पुढचं भविष्य पण सांगितलं की 7 दिवसांनी तुला तक्षकाचा दंश होणार आहे हे पण सांगितलं. तुझा मुलगा पुढे जाऊन काय करणार आहे, कसा सर्पयज्ञ करणार आहे हे पण सांगितलं, भविष्य पण सांगितलं आहे शुकमुनींनी. पण ते सगळं पचवण्याची हिंमत परीक्षित राजात आलीच होती की नाही? की 7 दिवसांनी माझा मृत्यू होणार आहे हे जेव्हा त्याला समजलं होतं तेव्हा त्याला पहिल्यांदा तो भयभीतच झाला होता, कुठलाही मनुष्य होईल. परंतु असं घडल्यावरती जेव्हा ही कथा त्याने ऐकायला सुरुवात केली त्याच्यानंतर त्याचा भय निघून गेलं. ही कथा मिडवेला असताना म्हणजे 9व्या अध्यायामध्येच त्याला हे भविष्य त्याने सांगितलं की 7 दिवसांनी तुझा मृत्यू होईल हे नक्की आहे आणि त्याच्यानंतर तुझा मुलगा असं असं करेल. पण ते त्यांनी शांतपणे ऐकलं आणि म्हणाला पुढची कथा सांगा. म्हणजे याचा अर्थ मृत्यूचं भय त्याचं भागवत कथा पूर्ण ऐकायच्या आधीच गेलं. याच्यापेक्षा मोठी अचिव्हमेंट काय आहे? मृत्यूचं भय जाणं ही साधी गोष्ट नाही आहे, खूप मोठी गोष्ट आहे. आणि परीक्षित राजाचं ते भय ऐकता ऐकताच गेलं. म्हणजे किती मोठं त्याच्यामध्ये शक्ती आहे बघा. कुठल्याही गोष्टीने आपण वाईट गोष्टी विसरू शकत नाही. लोक दुःख विसरण्यासाठी दारू पितात. बरेचसे लोक म्हणतात तुम्हाला काय माहिती, आमचं दुःख आहे म्हणून मी पितो, माझ्या घरात प्रॉब्लेम म्हणून पितो. कुठल्याही व्यक्तीने विचारतो सांग ना, माझा प्रॉब्लेम आहे म्हणून मी पितो, कोण म्हणेल पैसे नाही म्हणून पितो. पण दारू पिल्यामुळे मनुष्य ती गोष्ट कधीच विसरत नाही, उलट ती आतमध्ये असतेच असते. दारू प्यायला सुद्धा माणसं कधी कधी काय रे माझं असं कसं झालं असं रडत असतं. तुम्ही ऐकून बघा, ज्या गोष्टीचं त्यांना दुःख असतं त्याच्यावरती बोलत बरळत असतात ते. म्हणजे काय की दारू प्यायल्यामुळे तुमचं दुःख दूर होत नाही, ही फॅक्ट आहे. मग दुःख दूर करण्यासाठी काय गोष्ट, तर अशा ठिकाणी तुम्ही मन गुंतवा. मग तुमचं ते कुठल्याही प्रकारचं दुःख असो हे दूर करण्याची शक्ती याच्यामध्ये आहे, हे नक्की. आणि म्हणून परीक्षित राजा म्हणतो की मला हे सगळं ऐकायचं आहे. मी सगळं काही गोष्टी त्रोटक मी ऐकलेल्या आहेत, पण मला आता तुम्ही सविस्तर सांगा. तुम्ही मला आधीच्या अध्यायात हेही सांगितले की बलराम हे रोहिणीचे पुत्र होते, पण तुम्ही त्याला हे म्हणता की ते देवकीची पुत्रसुद्धा आहेत. मग हे कसं होऊ शकतं? एकाच वेळेस 2 मातेचा एक मनुष्य कसा होऊ शकतो? मग हे कसं घडलं हे मला नीट समजलं नाही. की 2 शरीर धारण केल्याशिवाय 2 मातांचा पुत्र होऊ शकत नाही. मग बलराम हे रोहिणीचे पुत्र आहेत का देवकीचे आहेत? दोघांचे कसे होऊ शकतील? याचंही मला तुम्ही उत्तर द्या. आणि भगवंतांनी कशा प्रकारच्या लीला केल्या? कंस त्यांचा मामा होता, हे जगजाहीर आहे. मग मामा असताना सख्या मामाचा त्यांनी वध का केला? असं त्यांनी काय पाप केलं होतं? हे सगळं मला तुमच्या मुखातून ऐकायची इच्छा आहे. तर आपण कृपा करून मला हे सांगा. तुमच्या मुखातून अमृतासारखं हे मला ऐकायला मिळतं, अमृतपान करतो असं मला वाटतं. आणि त्यामुळे हे ऐकत असताना मला भूक किंवा तहानसुद्धा लागत नाही. हे परीक्षित राजाचे उद्गार आहेत. म्हणजे ती कथा कशा प्रकारे त्यांनी सांगितली असेल विचार करा. की तहान भूक सगळं तो विसरून गेला होता राजा, इतका त्याच्यावरती त्याचा परिणाम झाला होता. कारण त्या कथेमध्ये तितकी शक्ती आहे, ती प्रासादिक कथा आहे, हे नक्की आहे. आणि म्हणून तो म्हणतो की हे शुकमुनी, आपण मला ही कथा सविस्तर सांगावी. अर्थात जेव्हा अशा प्रकारे सगळं त्यांनी जेव्हा सांगितलं तेव्हा शुकमुनींना परम आनंद झाला. अरे म्हणे, तुमच्यामुळे मला ही सांगायची कथा मिळते संधी, मी नशीबवान आहे. मला तुम्ही असं म्हणून नका, मी तुम्हाला ही कथा अतिशय सविस्तर सांगतो. त्यांनी आणखीन एक त्यात भर घातली. ते काय म्हणाले बघा, की तुला ही कथा ऐकायचा इच्छा निर्माण झाली, खूप चांगली गोष्ट आहे. त्यांनी असं सांगितलं की भगवान श्रीकृष्णांच्या कथेसंबंधीचा प्रश्न वक्ता
प्रश्नकर्ता आणि श्रोता तिघांनाही गंगा जलाप्रमाणे पवित्र करतो. कोणाकोणाला? श्रीकृष्णाच्या कथासंबंधी प्रश्नवक्ता, म्हणजे प्रश्न विचारल्यावर त्याचं उत्तर देणारा आहे तो वक्ता. प्रश्नवक्ता म्हणजे एक प्रश्नाचं उत्तर देणारा. त्याच्यानंतर प्रश्नकर्ता की ज्यांनी प्रश्न विचारला आहे तो, आणि जो फक्त ऐकतोय की प्रश्न पण विचारला नाही आणि उत्तर पण देत नाही असा तिसरा म्हणजे श्रोता. ह्या तिघांना सुद्धा गंगा जलाप्रमाणे पवित्र करतो ही कथा. आता या ठिकाणी प्रश्नकर्ता होता परीक्षित राजा, प्रश्नवक्ता होते शुकमुनी, आणि श्रोते आपण आहोत. आपल्या तिघांना सुद्धा ही कथा जर आपण ऐकली तर गंगा जलाप्रमाणे ती आपल्याला पवित्र करेल. आपल्या मनातली जी मलिनता आहे ही मलिनता कळत नकळत सहजपणे दूर होईल. कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही. डाग घालवताना आपल्याला घासावं लागतं, मग तो कपड्याचा असो किंवा शरीराचा असो. शरीराचा तर निघत पण नाही, परंतु कपड्याचा डागसुद्धा आपल्याला खास घालवावं लागतो. पण ह्या कथेचं वैशिष्ट्य असं आहे की ही ऐकत असताना कुठल्याही प्रकारचा श्रम होत नाही. आनंददायी कथा आहे. आणि आनंददायी क्रियेमध्ये सुद्धा दुःखदायक जो आमचा भाग आहे तो सहजपणे निघून जातो. म्हणजे थोडक्यात आमची सर्जरी होते मनाची, पण ती ॲनेस्थेशिया न देता, शुद्धीत असताना ॲनेस्थेशिया न देताना आमची ही सगळ्यात मोठी सर्जरी आहे. की कुठलीही सर्जरी विदाऊट ॲनेस्थेशिया होत नाही. अगदी छोटा गळू कापायचा तो लोकल ॲनेस्थेशिया देतो, छोटंसं इंजेक्शन देतो, म्हणे नाही थोडंसं घ्या, बरोबर आहे. परंतु हा एवढा मोठा आजार जो आहे भवरोगाचा, हा एवढा मोठा आजार कुठल्याही प्रकारे गुंगी न देता, किंबहुना तुम्ही शुद्धीत असताना आनंददायी अनुभव देत ते हे सर्जरी होते. किती मोठी याचं या कथेचं यश आहे हा विचार करा. आणि म्हणून शुकाचार्यसुद्धा म्हणतात की मला ह्याचा खूप आनंद आहे, कारण मी प्रश्नवक्ताचं भूमिका या ठिकाणी करणार आहे, आणि म्हणून तू ही कथा जरूर ऐक. आणि मग त्यांनी ही कथा सांगायला सुरुवात केली. ते म्हणाले की असं घडलं की दैत्य हे नेहमीच देवांचे शत्रू होते. अनेक वर्ष त्यांनी युद्ध केलं, पिढ्यानपिढ्या, हे तर आपण ऐकलेलं आहे. मग त्याने एकदा काय विचार केला की आता आपण देव दानव असं, देव आणि दैत्य असं युद्ध न करता आपण जमिनीवर अवतार घेऊया, मानव अवतार घेऊया, आणि मग बघूया काय होतं ते. आणि म्हणून काय केलं की त्यांनी बऱ्याचशा दैत्यांनी भूमीवरती अवतार घेतला मानवाच्या अवतारात, आणि ते जमिनीवर आले. अर्थात जरी कुठलंही रूप धारण केले तरी मूळ वृत्ती जात नाही ना. जरी ते मानव रूपात आले, मानव रूपात आल्यावरती मानवाकडे काही इतकी शक्ती नसते दैत्यांसारखी, परंतु स्वभाव कुठे बदलतो? स्वभाव बदलला नाही. आणि म्हणून जेव्हा ते धरणीवर या आले किंवा पृथ्वीवर जेव्हा आले आणि वाईट कृत्य करायला लागले, त्याचा भार झाला पृथ्वीला. पृथ्वीला भार फक्त अशा लोकांचा होता जे भूमीला त्रास देतात, अन्यथा बाकी लोक पृथ्वीला हवे आहेत. परंतु दैत्याने जेव्हा अशा प्रकारे मानवी रूप धारण केलं, राजांचं रूप धारण केलं आणि भूमीवरती अनाचार केला, तेव्हा अर्थात पृथ्वीला त्याचा भार निर्माण झाला. आणि ती म्हणाली आता हा भार मी कसा कमी करू, या भाराला मी कुठून घालवू. अर्थात तिने पहिली प्रार्थना केली, ब्रह्मदेवाकडे गेली. ब्रह्मदेवाकडे जाऊन तिने अगदी पाणी आणलं डोळ्यामध्ये. म्हणाली भगवंता मी काय करू सांगा, तुम्ही माझी निर्मिती केली, सगळं केलं, परंतु हे जे काय आहे ह्याच्यापासून माझी सुटका कशी होईल मला सांगा. तेव्हा ब्रह्मदेव म्हणाले काळजी करू नको, आपण इलाज करूया. अर्थात त्यांनी जोडीला इतरही देव घेतले आणि म्हणाले आपल्याला एकच देवाकडे जायचं आहे, आणि ते म्हणजे क्षीरसागरी जायचे आहे. तिथे भगवान विष्णू अर्थात शयन करतायत शेषशय्येवरती, त्यांनाच आपल्याला काहीतरी सांगावं लागेल. अर्थात सगळेच निघाले त्या ठिकाणी. यथाप्रकाश क्षीरसागरी पोचले. क्षीरसागरी पोचल्यावरती ब्रह्मदेवाने प्रार्थना सुरुवात केली करायला. ब्रह्मदेवाने प्रार्थना करताना अनेक प्रकारची केली. त्याच्यामुळे त्याने असा उल्लेख केला की त्याने पुरुष सूक्त म्हणलं. पुरुष सूक्त हे विष्णूंचं सूक्त आहे. नॉर्मली अभिषेक करताना पुरुष सूक्तच म्हणलं जातं. म्हणजे विष्णूंवरती जर अभिषेक करायचा असेल तर पुरुष सूक्त म्हणायची पद्धत आहे. हे विष्णूंना एक आवडणारं असं स्तोत्र आहे, सूक्त आहे. तर ह्याचं नेहमी पठण होतं. आपण सुद्धा घरी जेव्हा सत्याची पूजा करतो तेव्हा थोडासा अभिषेक जेव्हा होतो ना छोट्या मूर्तीवरती, पाण्याचा अभिषेक जेव्हा गुरुजी करतात ना तेव्हा पुरुष सूक्तच म्हणतात. पुरुष सूक्ताने त्याच्यावरती अभिषेक करायची पद्धत आहे. तर या ठिकाणी पण बघा ब्रह्मदेवाने सुद्धा
पुरुष सूक्त म्हणलं त्यांची स्तुती करतात. म्हणजे पुरुष सूक्त किती महत्त्वाचं आहे आणि किती विष्णूंना ते प्रिय आहे, हा त्याचा अर्थ आहे. आणि मग त्याने हे पुरुष सूक्त जे आहे त्याचं छानपैकी स्मरण करून म्हणलं. जोडीला इतर देव होते. विष्णूंची खूप त्यांनी स्तुती केली आणि समाधी अवस्थेमध्ये ते बसले. समाधी अवस्थेत बसल्यावरती समाधी अवस्थेमध्ये त्यांना भगवान विष्णूंनी काही गोष्टी सांगितल्या. प्रत्यक्ष प्रगट झाले नाहीत. फक्त ब्रह्मदेवांना त्यांनी समाधी अवस्थेमध्ये काही गोष्टी सांगितल्या आणि नंतर आकाशवाणी झाली आणि ते म्हणाले की ऐका, पृथ्वीची जी व्यथा आहे ती मला समजलेली आहे आणि तिच्या व्यथेचं इलाज पण मी करणार आहे. त्यासाठी मी स्वतः अवतार घेणार आहे. परंतु त्याआधी तुम्ही सर्वांनी सुद्धा जमिनीवर अवतार घेणं जरुरी आहे. मी नंतर येणार आहे मागवून. तेव्हा तुम्ही पहिल्यांदा वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचा अवतार धारण करायचा आहे. भगवंत नेहमी लवाजमा सहज येतो. अगदी ज्ञानेश्वर माऊलींनी सुद्धा जेव्हा ज्ञानेश्वर माऊलींचं रूप घेऊन जेव्हा भगवंत आले त्यांच्याबरोबर अनेक संत आलेच ना. त्यांचे सगळे भाऊसुद्धा देवाचेच अवतार होते. निवृत्तीनाथ असतील किंवा सोपान असतील किंवा मुक्ताबाई, तिथं योगमाया होती आणि सगळे संतसुद्धा वेगवेगळ्या अवतारातच आलेले आहेत. आणि त्यामुळे भगवंतांनी साधारणपणे स्वतः अवतार धारण करताना अनेक देवांना खाली घेऊनच ते आलेले. ते म्हणाले सगळे देवांनो तुम्ही आता अवतार घेण्याची तयारी करा. तुम्हाला पहिल्यांदा जायचं आहे, नंतर भगवंत येणार शेवटी. ते म्हणाले की भगवंतांनी इथपर्यंत तजवीज केली की भगवंताचे जे लाडके आहेत शेष, त्यांना त्यांनी सांगितले तू तर पहिला जा, तू तर मला पाहिजे तसे मी कसा अवतार घेऊ. म्हणून त्यांना त्यांनी सांगितले तू पहिला अवतार घे, तुझ्या मागोमाग मी घेतो. म्हणून ते पण आता अवतार घेण्याच्या बेतात आहेत. तेव्हा आपण सगळ्यांनी जाणं आवश्यक आहे. आपण सगळ्यांनी अवतार घेतल्यावर भगवंत नक्की अवतारणार आहेत असं भगवंतांनी मला तर सांगितलं. आणि आकाशवाणी पण तुम्ही ऐकताच आहात. मला तर त्यांनी समाधीत सांगितलं आहे, दर्शन देऊन समाधीमुळे दर्शन दिलं आणि मला सांगितलं पण तुमच्यासाठी ही आकाशवाणी ऐका. तेव्हा सज्ज व्हा अवतार. देव म्हणाला आनंद आहे, आम्हाला भगवंताचं एक रूप बघायला मिळेल. भगवंत त्यांना कुठे दररोज दिसायचं, त्यांना पण दररोज दिसायचं नाही. देव असले तरी भगवंताचं असं दर्शन फार कमी लोकांना कमी वेळा झालं. त्यामुळे ते म्हणाले आम्हाला तर भगवंताचा सहवास मिळेल, कारण आम्ही जिथे कुठे अवतार घेऊ भगवंताच्या आसपासच घेणार आहोत. आम्हाला भगवंताचा सहवास इतका कुठे मिळणार आहे, आम्ही आनंदाने घेऊ. अशा प्रकारे त्यांचा संवाद झाला आणि संवाद झाल्यावर ते अर्थात त्या सर्व देवांनी वेगवेगळ्या ठिकाणी अवतार घेण्याचं ठरवलं. आणि अर्थात शेष भगवंत त्याच्या आधीच जाणार होते. त्यांनीच ठरवलं सुद्धा कधी आणि कुठे जायचं. ती कथा पण आपण रामायणामध्ये ऐकलेली आहे की त्यांनी अवतार घेतला होता, आधीसुद्धा घेतला होता. तेव्हा ते लक्ष्मणाच्या अवतारामध्ये होते. तेव्हा असं म्हणतात की शेष भगवान म्हणाले काय तुझी आज्ञा ऐकून ऐकून मला कंटाळा आला, नेहमी मी तुझा लहान भाऊच का बनू. अर्थात प्रेमाने म्हणेल तेव्हा भगवंत म्हणाले कुठला अवतार आहे तू पहिला येशील, मी नंतर येईन आणि मी तुला दादा म्हणेन. लक्षात ठेव, तुझी इच्छा मी पूर्ण करेन. आणि म्हणून असं म्हणलं होतं की भगवंताला अवतार तर घ्यायचा होता, परंतु भगवंताला अवतार घेण्यापूर्वी अनेक गोष्टीची गरज असतेच ना. आणि त्या हिशोबात पण शेष भगवंताने अवतार घेतला होता. परंतु अशी पण एक कथा आहे की ते ज्येष्ठ बंधू बनून आले होते. अशी पण एक गंमतशीर कथा आहे. परंतु ह्या सगळ्या देवांनी आधी अवतार घेण्याचं ठरवलं आणि हे आश्वासन पृथ्वीने ऐकलं. तेव्हा पृथ्वी म्हणाली आता मला काही कुठल्याही प्रकारचे चिंता नाही आहे, भगवंताचा असा आश्वासन आहे, आता मला चिंता नाही, आता मी निश्चिंत होऊन जाईन आणि मी वाट बघते आता ही कधी अवतार होतो. अशा प्रकारचं हे घडलं. पृथ्वी तर शांत मनाने गेली की चला आता सगळं ठीक आहे. आणि इथे काय घडलं बघा, इथे यदुवंशी राजा होता शूरसेन, बरोबर. शूरसेन हा राजा होता. तो 2 ठिकाणी राज्य करत होता, मथुरेमध्ये आणि माथुरमध्ये. आणि मथुरा ही अर्थात यादवांची राजधानी होती आणि त्या ठिकाणीच बऱ्याचशा गोष्टी घडलेल्या आहेत. शूरसेनाचे पुत्र म्हणजे कोण, तर वसुदेव. आणि ह्या वसुदेवांनी अर्थात विवाह केला देवकीबरोबर. विवाह देवकीबरोबर केला. कथा इथूनच सुरुवात झाली भागवतामध्ये. तशीच आपण घेऊया की देवकीचा विवाह जो आहे तो वसुदेवांबरोबर झाला. देवकीचा चुलत भाऊ म्हणजेच कंस, तर हा तिचा सख्खा चुलत भाऊ होता. आणि त्यामुळे अर्थात त्याने या विवाहामध्ये मनापासून भाग घेतला होता की आपल्या सख्ख्या चुलत बहिणीचं लग्न आहे. आणि तो विवाहात संपूर्ण भाग घेतला. विवाहामध्ये भरपूर प्रकारची सामुग्री त्यांनी वर्णन केलं की 400 हत्ती, 15,000 घोडे, 1800 रथ
आणि 200 सुकुमार दासी या त्यांनी दिल्या होत्या भेट म्हणून. आणि अशा प्रकारचं सगळं घेऊन जे आहे ती देवकी निघाली होती किंवा देवकीला घेऊन वसुदेव निघाले होते. आणि त्या रथाचं सारथ्य स्वतः कंस करत होता. आपल्या बहिणीवरचं प्रेम बघा किती होतं, बघा किती प्रेम होतं. प्रेमाचा भाग नंतर येईलच पुढे कसं होतं तो की असं प्रेम त्याचं होतं म्हणून त्यांनी स्वतः घोड्याचे लगाम पकडले होते आणि रथ चालवत होता. आणि अशा प्रकारे ही मिरवणूक सगळे बघत होते की किती कशा प्रकारची छान मिरवणूक आहे, किती भावाचं प्रेम आहे बहिणीवरती, असं सगळे कौतुक चालू होतं. आणि हे चालत असतानाच अचानकपणे आकाशवाणी झाली. आणि आकाशवाणीमध्ये अतिशय कडक शब्दात झाली आणि ती उद्देशून अर्थात कंसाला होती. आकाशवाणी म्हणाले, अरे कंसा, अरे मूर्खा, जिला तू रथामध्ये बसवून निघाला आहेस ती तुझी बहीण आहे. तिच्याच पोटी तुझा काळ जन्माला येणार आहे. तू काय करतोस तुला समजतंय का? अशी जेव्हा त्यांनी वाणी ऐकली तो क्षणभर तिथेच थबकला. त्यांनी स्वच्छ शब्द अगदी छान ऐकलं होतं की अशी आकाशवाणी झाली. आणि मग जो भाऊ इतक्या वेळ आपल्या बहिणीचा रथ हाकत होता त्याच दैत्याने, त्याच कंसाने रथाचा लगाम सोडून दिला आणि बहिणीच्या अंगावर धावला आणि बहिणीचे केस हातात घेतले. विचार करा की हाच तो भाऊ होता की जो इतक्या प्रेमाने तिचा रथ हाकत होता. तेव्हा त्याला असं वाटलं नाही की मी एवढा मोठा माणूस आहे किंवा त्या उग्रसेनाचा मी सेनापती आहे, राज्याचा भावी वारस आहे, काही वाटलं नाही. परंतु दुसऱ्या क्षणी हे समजल्यावरती त्यांनी आपल्या बहिणीचे केस पकडले आणि असा विचार केला की हिचा आपण वध करूया. आणि हातात तलवार पण घेतली. सगळी लोक थरथर कापत होती. कंस खूप पराक्रमी आणि दुष्ट पण होता, त्यामुळे अशा दुष्टांच्या तोंडी कोण लागणार, मुख्य हा भाग होता. सगळी लोक चरचरा कापत होती. आणि अशा वेळेस वसुदेवाने विचार केला की आता माझं पहिलं कर्तव्य की माझ्या पत्नीचं मला रक्षण करायला पाहिजे, येन केन प्रकारेन. मग त्याने पहिल्यांदा त्याला सामोपचाराने सांगणं हाच एक भाग आहे, कारण याच्याशी आपण काय लढाई करणार. त्याने त्याला सांगितलं, अरे बाबा तू काय करतोयस, अरे तू काय करायला निघालायस, अरे तू एका स्त्रीचा वध करतोयस, अरे तुझं एवढी कीर्ती आहे, तू इतका पराक्रमी आहेस आणि एका स्त्रीचा जर वध केलास तर तुझी सगळ्या कीर्तीला कलंक लागेल, असं करू नकोस तू. थोडासा उपदेश पण केला बघा त्याने. उपदेश त्याने केला, अरे बाबा जन्म आणि मृत्यू हा ठरलेला आहे, तर ज्याचा मृत्यू जेव्हा व्हायचा तेव्हाच होईल. आकाशवाणी काही झाली तरी काय फरक पडते, त्याच्याने काय फरक पडणार नाही, आपल्या कृतीने पण फरक पडत नाही. जन्म मृत्यू हा जेव्हा व्हायचा तेव्हा होणारच आहे. तेव्हा तू अशा प्रकारे तू वागून स्वतःच्या कीर्तीला का तू कलंक लावतोयस, तर हे करू नकोस. अशा प्रकारे त्याने भरपूर उपदेश केला. हे पण सांगितलं, अरे बाबा फक्त हाच जन्म कशाला, हे शरीर सोडल्यावरती दुसरा कुठला जन्म कुठे घेणार हे पण ठरलेलं असतं, किंवा ठरल्यावरतीच शरीर त्याग होतो, किंवा शरीर त्याग कधी कधी इच्छा नसताना पण करावा लागतो, कारण तुमचा वेळ संपलेला असतो. कधी कधी असं पण होतं की एखाद्या व्यक्तीचा किंवा एखाद्या जीवाचा मृत्यू आलेला असतो पण तो टळतो, आणि कधी कधी टळलेला मृत्यू पण येतो. टळलेला मृत्यू कसा येतो याची गंमत तुम्हाला सांगतो की अशी कथा मी ऐकली आहे, सत्यकथाच आहे, खूप जुनी कथा आहे, तुम्ही ऐकली असेल कदाचित, मी सांगितली पण असेल, मला आठवत नाही. किती कथा मी माझ्या आईकडून ऐकलेली. किती म्हणाले की अरे अशी एक कथा घडली म्हणे, मृत्यूची कथा कशी आहे बघ. ती म्हणले की तेव्हा ती हैदराबादमध्ये ते लोक राहत होते. हैदराबाद संस्थान होतं पूर्वी, संस्थान नंतर भारतात विलीन झालं, पण तेव्हा ते सगळं स्वतंत्र होतं. तर त्या काळात ती सांगत होती की रेल्वे होती, नाही असं नाही, पण काहीतरी वेगळ्या प्रकारची होती. तर एक तिच्या वडिलांच्या म्हणजे माझ्या आजोबांच्या ओळखीची एक व्यक्ती होती जी वकील होती त्या काळी, आणि तिला हैदराबादहून सिकंदराबादला काहीतरी जायचं होतं, असं तिथून काहीतरी जायचं होतं रेल्वेने. आणि हा मनुष्य जिकडे होता तिकडनं त्याला निघायला उशीर झाला, त्यामुळे त्याची ती गाडी जी आहे ती त्या स्टेशनवरून सुटणार होती किंवा सुटण्याच्या बेतात होती. तेव्हा काय करावं, तर म्हटलं ही गाडी मला पकडायची, कारण मला दुसऱ्या स्टेशनला जाऊन फार महत्त्वाचं काम आहे, असं आहे, तर मी काही करून पकडायला पाहिजे. मग त्याच्याकडे कार होती, श्रीमंत होता, त्याच्याकडे कार होती, त्याने कार स्वतःची घेतली आणि गाडी इतक्या वेगात हाकली की त्याला माहीत होतं की गाडी 1-2 स्टेशन घेऊन जाणार आहे. तो म्हटलं माझी कार काय कुठे थांबणार नाही, त्यामुळे मी ह्या गाडीला पास करीन आणि पुढच्या स्टेशनला पकडीन नक्कीच. आणि म्हणून त्यांनी त्याची कार अतिशय स्पीडला चालवत चालवत तो निघाला, आणि गाडीचा जो पुढला थांबा होता, पुढला स्टॉप जो होता त्याला माहीत होतं, त्या स्टॉपवर तो अगोदर जाऊन पोचला.
म्हणजे आपली गाडी जर व्हीटीला समजा चुकली तर नेक्स्ट स्टॉप गाडी बोरिवलीला किंवा दादरला कुठेतरी घेत असेल, तसं त्याला माहिती होतं की पुढचा स्टॉप कुठला आहे, मधली स्टेशन त्याला माहिती आहे की गाडी थांबत नाही. पण यांनी फार फास्ट आणली आणि पुढच्या स्टेशनला येऊन थांबला. म्हणाला बघा काय मी नशीबवान आहे की ही गाडी मला चुकली होती पण मी मिळवली. गाडीत तो बसला, त्याला छान त्याचं रिझर्वेशन वगैरे असेल, छान बसला विंडोपाशी आणि गाडी पुढे गेल्यानंतर अर्ध्या तासाने तो ज्या ठिकाणी बसला होता त्या ठिकाणी बॉम्बस्फोट झाला. कोणीतरी अर्थात त्यावेळेस ह्या अशा गोष्टी होत होत्या, स्वातंत्र्याच्या आसपासची गोष्ट होती, बऱ्याच गोष्टी त्यावेळेस चालू होत्या. नेमका त्या गाडीमध्ये एक बॉम्ब लावला होता आणि तो बॉम्ब त्याच्या बाजूलाच होता आणि बॉम्ब फुटल्यावरती अनेक व्यक्तींच्या जोडीला याचा पण मृत्यू आला. आता विचार करा, ह्याची गाडी जर चुकलेली होती पण म्हणजे मृत्यू टळलेला होता, पण टळलेला मृत्यू परत का आला, तर याला बुद्धी दिली की नाही तुला मृत्यू घ्यायचाच आहे. इन अदर वर्ड्स कार काढली आपली. त्या काळची गोष्ट आहे, विचार करा किती वर्षापूर्वीची गोष्ट असेल की त्या काळी त्यांनी कार होती ती कार घेतली, स्वतः चालवत गेला आणि त्या स्टेशनला पोचला आणि छान म्हणाला बघा मी कशी माझी गाडी मिळवली, आणि अर्ध्या तासाने त्याला मृत्यू आला. आणि हे सगळं ते जे बघत होते की ज्यांना माहीत होतं ते म्हणाले बघा मृत्यू टळलेला होता पण परत मृत्यू चालत आला की तो स्वतः गेला ना मृत्यूकडे चालत. हे खरी घटना घडलेली जी मी ऐकलेली आहे माझ्या आईकडून. तर विचार करा आता इथे भागवतात ज्या ज्या गोष्टी सांगितल्या त्या खरोखर किती करेक्ट आहेत. विचार करा की इथे वसुदेव पण याला तेच सांगतोय की बऱ्याच वेळा मनुष्याचं असं होतं की त्याचा मृत्यू टळतो पण कधी कधी टळलेला मृत्यूसुद्धा तो कवटाळून घेतो, असं पण घडतं. वसुदेवाला हे सांगायचं की मृत्यूचं फक्त भाष्य ऐकलं तर तुम्ही घाबरू नका. मृत्यूचं भविष्य नाही ऐकलं तरी पण जेव्हा यायचा तेव्हा येणार आणि सांगितलं म्हणजे लवकर येणार असं पण नाही आहे. ती जी काय वेळ असेल तेव्हा येईल, त्याच्याकडे आपल्याला बघायची गरज काय, यायचं तेव्हा येऊ द्या. आपण आपलं जे आहे ते निहित कर्तव्य, तुम्ही शेख होऊ नका, न शेख होता जे येईल ते करा असं त्यांचं म्हणणं आहे. आणि खरोखर असं होतं आणि ते तो त्यांना सांगतोय कंसाला की तुझी फक्त आकाशवाणी इथे झाली की तुझा मृत्यू होणार आहे, तर तू हे सगळं जे काय कर्तव्य आहे ते सगळं सोडून रथ हाकत होतास. आपल्या बहिणीचा आत्ताच विवाह झाला आहे आणि या सगळ्या जगासमोर तू तिचा वध करायला निघालास. अरे तू विचार कर तुझी काय कीर्ती आहे आणि तू किती चांगलं कृत्य करतोयस आणि आता काय करायला निघालास. म्हणून तू विचलित होऊ नकोस. हे अशा प्रकारचा उपदेश वसुदेव त्याला करतो की तू करू नकोस असं, हे चुकीचं होईल असा त्याने भरपूर उपदेश केला, खूप चांगल्या प्रकारे केला. तू असं करू नकोस त्याने सांगण्याचा प्रयत्न केला. पण कंस काही मानायला तयार नाही. कंस म्हणतो की असं कसं, हिच्या हातून जर माझा मुलगा जर असा तो तिच्या पोटी येणार जर जन्म घेणार असेल तर मला ही नकोच आहे. हीच नसेल तर मृत्यू माझा जन्मच घेणार नाही, म्हणून मी हिला मारणार. तो ऐकायलाच तयार नाही. तो परत उपदेश करतो. त्यांनी बराच प्रयत्न केला, असं नाही आहे, त्यांनी भरपूर प्रयत्न केला. पण त्याच्या मनामध्ये एक ठाम इच्छा होती की मी हिला मारलं तर माझं नक्कीच हे सगळं थांबू शकतं. दोघांचं चालू आहे. तो म्हणतो मी हिला मारणार, तो म्हणतो अरे मरू नको, आजचा दिवस काय हा तरी विचार कर तू की आज तुझ्या प्रिय बहिणीचा विवाह झाला आहे. आजच्या दिवशी जर तू लगेच तिचा वध केलास तर काय होईल विचार कर तू, असा त्यांनी भरपूर उपदेश केला. आणि तरी पण तो ऐकायला जेव्हा त्या शेवटी त्यांनी विचार केला त्याला एक छान विचार सुचला. तो म्हणाला की बघ तुला भीती कोणापासून आहे, तुझ्या बहिणीच्या मुलापासून आहे. मग तुझ्या बहिणीला जो पुत्र होईल तो पुत्र मी तुझ्या स्वाधीन करतो ना. बहिणीशी तुझं काय वैर आहे, तू मला काही करत नाहीस, माझ्यापासून तिला पुत्र होणार, तू पण मला मारायला तयार नाहीस. तू म्हणतो तुम्हाला नाही मला मारायचं, मला बहिणीला कशाला मारायला निघालंस. त्याच्यापेक्षा असं करूया की तुझ्या बहिणीला जो पुत्र होईल तो पुत्र मी तुझ्या स्वाधीन करतो ना, संपला विषय. कारण तुझ्याकडे एवढी क्षमाबुद्धी आहे की तू म्हणतो मी वसुदेवाला काय करणार नाही आहे. मग मला जर तू क्षमापित करू शकतोस मग बहिणीला कशाला मारतोयस, तिला पण मारू नको. अशा प्रकारे त्यांनी थोडं समजावलं आणि त्याला थोडासा फरक वाटला आणि तो क्षणभर थांबला. त्याचा एक गोष्ट होती की त्याचा वसुदेवावर खूप विश्वास होता. त्याला माहीत होतं की वसुदेव हा अतिशय पापभिरू मनुष्य आहे, त्यामुळे तो खोटं बोलणार नाही. तो बाकी सगळं करू शकेल पण तो खोटं बोलणार नाही याची त्याला पण खात्री होती. म्हणजे विचार करा की वसुदेवाचं कशा प्रकारचं चरित्र असेल, कशा प्रकारे त्याची कीर्ती असेल की तो खोटं बोलू शकत नव्हता.
आणि हे त्याला पटलं आणि म्हणून त्यांनी विचार केला की नाही, हा म्हणतो ते बरोबर आहे. जर खरोखर पुत्रापासून जर भय असेल आणि जर हा पुत्र देतो असं मला वचन देतोय, तर मग मला काय हरकत आहे. तो म्हणाला, तू ही गोष्ट जी सांगितलीस ती मात्र मला जरा पटते, कारण सगळं वैर देते या मुलाशीच आहे, तुमच्याशी नाही आणि हिच्याशी पण नाही, आणि माझ्या बहिणीला कशाला मारू, ही गोष्ट बरोबर. पण हे त्याला नंतर सुचलं. सुरुवातीला तो एका क्षणामध्ये तिला मारायलाच निघालेला. ते वसुदेव जर मध्ये नसता आला तर त्याने एका क्षणाचा विचार केला नसता. म्हणून असं म्हणतात की जेव्हा आपल्याला राग येतो तेव्हा आपण कधीच निर्णय घेता कामा नये. कुठलाही निर्णय, कधी कधी समोरची व्यक्ती 100% चुकीची करते, तरी पण क्रोध तर त्यावेळेस आपल्याला येणार, पण तरीसुद्धा आपण म्हणायचं की निर्णय मला घ्यायचाच आहे ना, मग थोडा नंतर घेतल्याने काय फरक पडणार आहे, काय आकाश कोसळत नाही ना, मला त्याला पनिशमेंट द्यायची आहे ना, देऊया ना, पण थोडं माझं डोकं शांत होऊ दे. शांत झाल्यावर कदाचित एखादा अँगल असेल की मला पनिशमेंट न देता पण एखादी गोष्ट होऊ शकत असेल तर काय हरकत आहे. जसं आज देवकीला मारला असेल तर विषय संपला असता. ही गोष्ट जरी बरोबर असली तरी पण देवकीला मारायची गरज नाही, मुलाला मारलं तर विषय संपतो, असंही एक उत्तर होतंच ना. पण हे जेव्हा हा वेळ मधला गेला त्याच्यानंतर तो विचार त्याला आला आणि पटला. म्हणजे काय की जर त्याने दुसऱ्या क्षणी तिचा शिरच्छेद केला असता तर काहीच करता नसतं आलं. याचा अर्थ आपण हा घ्यायचा की कधीही आम्हाला कुठल्याही गोष्टीचा क्रोध आला तरी एखादा निर्णय जर घ्यायचा असेल त्यासाठी थोडा वेळ सोडला पाहिजे आपण. ठीक आहे, सगळं चुकीचं दिसतंय मला खात्री आहे, तरी पण मी थोडा वेळ सोडून दिला पाहिजे, एक माळ जप केला पाहिजे. त्याच्यापेक्षा क्रिटिकल डिसिजन घ्यायचा आहे ना मला, ठीक आहे मी एक माळ जप करतो, नंतर मनाला सांगा, कारण मन ऐकत नसतं ना. मनाला समजूत घालावी लागते की नाही रे असं नाही रे असं. मन म्हणते कसलं काय काय तू घाबरतो, असं मनच सांगत असतं. तर मनाला सांगायचं मन मी तुझं ऐकायला तयार आहे, मान्य आहे सल्ला तुझा, पण मला एक माळ जप करायची परवानगी आहे की नाही, नंतर तुझं मी ऐकणार आहे. असं म्हटल्यावर जसा कंस तयार झाला तसं मन पण तयार. मन आपलं दुसरा कंसच आहे की पहिला सल्ला तो असाच देतो, मारून टाक, तोडून टाक, काय करायचं आहे, आपण कोणावर काय अवलंबून नाही, मी काय असं आहे का, मी तसं आहे का, मी असं आहे का, असं म्हणून आपण ते 2 तुकडे करायला तयार होतो. परंतु हा मनरूपी कंस आहे, त्याला आपण समजावलं पाहिजे की मी तुझं ऐकेन, नाही असं नाही, पण मला थोडा वेळ पाहिजे, मी आमच्या महाराजांची एक माळ जप करतो असं म्हणा. आणि मग एक माळ जप केल्यावर बघा काय सुचतं ते, नक्कीच काहीतरी फरक पडू शकतो. असं खूप सुंदर उदाहरण त्यांनी दिलं आहे. आणि अर्थात हे त्याला पटलं आणि तो म्हणाला की हिचे पुत्र, बघा त्यांनी सांगताना हिचा पुत्र नाही म्हणला, हिचे पुत्र जे आहेत हे मी तुला सगळे आणून देईन, तू त्यांना मारू शकतोस, जे तुला हवं ते कर, मी माझं कर्तव्य करीन. आणि कंसाला ही गोष्ट पटली, त्याला विश्वास होता की नक्कीच हा बोलल्याप्रमाणे करेल, की हा सत्यवचनी आहे हे त्यांना माहीत होतं. म्हणून तो म्हणाला की खरंच तू मला किती चांगलं सांगितलंस, नाहीतर माझ्याकडून असं अविवेकी कृत्य घडलं असतं तर माझ्या कीर्तीला डाग लागला असता, कलंक लागला असता की माझ्या बहिणीचा मी एका स्त्रीचा वध केला एका एवढ्या पराक्रमी माणसाने. हे बरं झालं तर मी तुझं ऐकतो. आणि मग अर्थात लगेच चित्र पालटलं. दुसऱ्या क्षणी परत आपल्या भाषेत नॉर्मल्सी आली आणि ती मिरवणूक पुढे चालू झाली. भीषण प्रसंग जो आहे तो टळला आणि वसुदेवाने सुद्धा निश्वास सोडला की चला मी माझ्या पत्नीच्या बाबतीतलं पहिलं कर्तव्य तिचं रक्षण करण्याचं माझं काम आहे. जी मी शपथ घेतो लग्नामध्ये 7 पावलं चालताना, त्याच्यामध्ये हेही सांगतो, तीही घेते शपथ आणि मी पण घेतो, पण त्याच्यामध्ये हे पण आहे की मी तिचं रक्षण करीन, कारण ती माझ्याबरोबर आली आहे, सगळं घरदार सोडून आलेली आहे, ती माझी झालेली आहे, तेव्हा माझं पहिलं कर्तव्य तिचं रक्षण करणं. तर ते मी करण्याचं मला भाग्य लाभलं आणि मी ते करू शकलो, परमेश्वराचे आभार, असंही वसुदेवाला वाटलं. आणि अशा प्रकारे मग ती मिरवणूक पुढे गेली आणि यथावकाश नेहमीच्या ठिकाणी पोचली. हे सगळं झालं, यथावकाश काळ पुढे चालला होता. कालक्रमण पुढे सुरू होतं. दोघे जण आनंदामध्ये राहत होते, वसुदेव आणि देवकी. आणि अर्थात यथावकाश देवकीला गर्भधारणा झाली आणि तिला एक पुत्रप्राप्ती झाली. पुत्रप्राप्ती झाल्या वसुदेवाने तो पुत्र उचलला, म्हणाला बाई गं, जे मी वचन दिलं आहे त्याप्रमाणे करायला लागेल, तेव्हा मला परवानगी दे. अर्थात देवकी म्हणाले की जे विधिलीच जाईल तर होईलच, माझं काय म्हणणं नाही, घेऊन जा. तिने पण तेच सांगितलं आणि त्या मुलाला त्याने उचललं आणि भर दरबारामध्ये तो घेऊन आला आणि म्हणाला, महाराज जे वचन मी तुम्हाला दिलं होतं त्याप्रमाणे हा पहिला मुलगा झालेला आहे
आणि मी हा आपल्या स्वाधीन करतो. दरबारात जेव्हा त्यांनी दिलं तेव्हा कंसाला सुद्धा खूप आनंद झाला. आणि कंस जो आहे तो म्हणाला की खरंच तुझी जी सत्यता आहे तिला मी मानतो, असंही मी पूर्वी पण मानायचो, परंतु ते करून पण दाखवलेस. तू सांगितल्यामुळे मला बऱ्याच गोष्टींचा विचार करायची सवय लागली आहे. नाहीतर मी तुझ्या बहिणीला त्या दिवशीच वध केला असता, पण तू सांगितलेल्या गोष्टी मला पटल्या की बहिणीचा वध केला असता तर चूक झाली असती. तसंच आता मला अजून एक विचार तुझ्यामुळे सुचला आहे. तर तू मला सांगितलं नाहीस की माझ्या पहिल्या मुलाशी काय वैर नाही आहे ना, माझं नंतरचं आहे, तर मी कशाला याचा वध करू. ही सगळं प्रेरणा तुझ्याकडून मिळाली आहे. कारण तू मला जो उपदेश केला ते करता करता विचार करता करता मला एक विचार पहिला पडला की देवकीला मारायला नाही पाहिजे. आणि आता तू हे जे काय केलं आहेस त्याच्यामुळे मला हाही विचार आता तुझ्यामुळे सुचला आहे की याला कशाला मारू मी, ह्याच्याशी माझं काही वैर नाही आहे. तुझा 8वा पुत्र आहे तो माझा काळ बनणार आहे. नाही, सातांना मी कशाला मारू, माझी कीर्ती कशाला कलंकित करू. बघा कसं संगतीचा परिणाम बघा कसा होतो की इतका दुष्ट असलेला मनुष्य जो आहे त्याची 2 वेळा बुद्धी फिरली. देवकीला मारलं नाही आणि पहिल्या पुत्राला पण तो म्हणला की मारणार नाही. म्हणलं 7ही पुत्र मी तुझे जे काय होतील ते मी त्याला काही करणार नाही, तू आनंदाने घेऊन जा. अर्थात वसुदेवाला आनंदच झाला की देवकीलाही झाला असेल की जो पुत्र गेला म्हणजे मरणार याची खात्रीच होती, परंतु तो परत आला आणि तो पुत्र त्याने नेऊन दिला. त्या पुत्राचं नाव त्याने कीर्तिमान असं ठेवलं. पहिल्या पुत्राचं नाव बारसं पण केलं थाटामध्ये, कीर्तिमान नाव ठेवलं. आणि याच्याप्रमाणे नंतर देवकीला अर्थात दरवर्षी एक याप्रमाणे पुत्र पुढे झाले. परंतु त्याच्या आधीमध्ये अशी एक गंमत घडली की बघा त्याने अजून एक भाग सांगितला तर तुम्हाला सांगतो की वसुदेवाचं वर्णन जे आहे ना त्याने एक खूप सुंदर केलं आहे. ते एक म्हणजे ऐकण्यासारखं आहे की वसुदेवाविषयी त्याने असं म्हणलं आहे की वसुदेवाने जेव्हा आपल्या या पुत्राला कंसाकडे आणून दिलं त्याचं कारण काय होतं. कारण म्हणजे लौकिकामध्ये आहे की त्याने वचन दिलं होतं, बरोबर आहे, आणि त्याप्रमाणे पूर्ण केलं. पण दुसरं कसं आहे की त्याला असत्याचे अधिक भय वाटत होते. बघा, त्याला असत्याचे अधिक भय वाटत होते. सज्जनांना असह्य काय असते, ज्ञानी पुरुषांना कोणत्या गोष्टीची अपेक्षा असते आणि नीच पुरुषांना न करण्याजोगे काय असते. बघा 3 गोष्टी सांगितल्या. त्याला असत्याचा भय वाटत होतं. तो इतका चांगला होता, इतका सज्जन होता की तो असत्य बोलूच शकत नव्हता. म्हणजे त्याने असत्य केलं असतं तर तो जगू शकला नसता. म्हणजे त्याला म्हणजे सज्जन माणसाला भीती कशाची तर असत्याची. म्हणून त्याने म्हटलं की सज्जनांना अशाचं काय असह्य काय होतं तर खोटं बोललं तर त्याला सहन होत नाही. जर खरा सज्जन असेल तर त्याच्यासाठी शिक्षा कुठली, असत्य बोल, चल तो नाही बोलू शकत. तो म्हणेल तू मला एक वेळ दुसरं काहीतरी सांग, हे मी नाही करू शकत. म्हणजे इतका पापभिरू मनुष्य असू शकतो किंवा असं आपण व्हायला पाहिजे. अशा माणसाला लोक म्हणतात हा मूर्ख आहे, त्याला व्यवहारात काही समजत नाही, ह्याला कोणीही फसवेल. आपण म्हणतो अरे काय तुला समजतच नाही व्यवहारामध्ये, जिकडे तिकडे तुला दयाच दिसते. असं काय दिसतं, असं नाही दिसायला पाहिजे. पण हीच खरी पापभिरूता आहे की कठोर होताच येत नाही. काय करावं, सगळ्या ठिकाणी प्रेमच येतं. पण ही जी आहे ना गोष्ट, याला फार महत्त्व आहे की ज्यावेळेस तुमचं अंतःकरण खूप मृदू होतं त्याला फार महत्त्व आहे. हे मृदू होणंच महत्त्वाचं आहे. कठोर आपलं लगेच होतं, पण मृदू राहणं प्रत्येक ठिकाणी की किती जरी अपराध केले तरी आपला त्याचा राग येऊ नये, जाऊ दे, सोडून देऊया. आणि जे संत महंत असतात त्यांना नेहमी दयाबुद्धीच असते. बघा 7 वेळा यमन थुंकून सुद्धा शेवटी त्यांनी त्याला काय सांगितलं, क्षमाच केली ना, त्याला काय राग आलाच नव्हता ना. म्हणजे हे जे खरे संत असतात त्यांचं मुख्य हे काय की दयाबुद्धी, त्यांना रागच येत नाही. किती तुम्ही काही करा, एकनाथ महाराजांचा कधीच राग नाही आला. त्यांच्यावरती कितीतरी गोष्टी घडल्यात पण कधीच त्याला राग तुकाराम महाराजांच्या पण अनेक गोष्टी आहेत. दिंड काढल्यावर म्हणाले की अरे किती मी आनंदात आहे. म्हणजे असं मला गाढवावर बसून कोण फिरवणार आहे, मी कोण लागून गेलो आहे, मी साधा एक मनुष्य आहे पण आज मला गाढवावर बसून त्यांनी फिरवलं की नाही. असा पॉझिटिव्ह विचार करणारे कोण असू शकतात. ही बुद्धी केवळ संतानाच असते. जसं अजून एक गंमतशीर गोष्ट आहे की त्यांना तुकाराम महाराजांना एक ऊस दिला कोणीतरी, त्यांच्या एका भक्ताने मोठ्याने मोठा म्हणे घेऊन जा घरी द्या. ऊस त्याने घेताना त्यांना मिळाले ते 2 कांड्या, पण त्याने 1 कांडी रस्त्यातच कोणाला तरी देऊन टाकली आणि एकच फक्त घेऊन आले. तेव्हा घरी आल्यावर ते म्हणाले बघ, आणि तिला कोणीतरी सांगितलं होतं
जसं आपण म्हणतो की मी पाठवल्या तर घ्या, असं आपण म्हणतो ना कधी कधी, तसं काहीतरी तिला समजलं होतं की काहीतरी 2-3 कांड्या पाठवल्यात तुझ्या सगळ्यांसाठी, पोटभर ऊस खा वगैरे. आणि जेव्हा बायकोकडे ते येऊन म्हणले की बघ मी ऊस आणला, तिने बघितलं एकच फक्त दांडा होता ऊसाचा. तर तिला अर्थात राग आले, कुठे गेल्या बाकीच्या. ते म्हणाले नाही, काही लोक मला दिसली तर मला असं वाटलं त्यांनी पण खावा ऊस, काय आहे द्यायला पाहिजे. मग काय केलं, मी देऊन टाकला, पण ही आणलीन तुझ्यासाठी. बायकोला खूप राग आला. बायकोने तो दांडा उचलला ऊसाचा आणि त्यांच्या पाठीत मारला जोरात. 2 तुकडे 2 तुकडे झाले. म्हणाले का हा तरी कशाला आणलात. तुकाराम महाराज म्हणाले किती चांगलं काम केलंस, हा तोडायला किती त्रास झाला असता, पण हा एका क्षणात त्याचे 2 तुकडे झाले. बघ आपल्या 2 मुलं किती चांगलं काम केलं. ज्याला म्हणतात संत, की प्रत्येक कृतीमध्ये त्यांचा शांतपणा कधीच ढळत नाही, कुठल्याही लौकिकातल्या गोष्टीमुळे त्यांच्यावर परिणाम होत नाही. हे त्यांचं वैशिष्ट्य. याला म्हणतात खरे संत. संतांचं मुख्य लक्षण हेच आहे की त्यांना राग येत नाही, ते पापभीरू असतात, ते असत्य बोलू शकत नाहीत. आणि म्हणून वसुदेवाविषयी त्याला खात्री होती, म्हणून त्याने असं म्हणलं की त्यांना भय कशाचं होतं, असत्याचं भय होतं. सज्जनांना असह्य काय असतं, खोटेपणा. खोटेपणा त्यांना सह्य होत नाही. आणि ज्ञानी पुरुषांना अपेक्षा काय असते, कशाचीच नसते. जे खरी ज्ञान असतं ते म्हणतात मला काहीच नको आहे, देणारा तो आहे, त्याची काय इच्छा तो देईल, मला काय नको. हे ज्ञान खरं ज्ञान आहे. नाही तर साला मला काय नाही दिलं, अजून मला एवढंच काय दिलं, मला नंतर काय दिलं, मग अगोदर ह्याला का वाढलं, अशा अनेक गोष्टी मनात लोकांच्या येत असतात कुठे कुठे गेलं. परंतु असं आपल्याला कधीच वाटतं कामा नये. जे काय येईल ते मला येऊ देत, अगोदर वाढलं तरी ठीक आहे, नंतर वाढले तरी काय फरक पडतो आहे. या क्षुद्र गोष्टी आहेत. असं वाटणं म्हणजे माझी देहबुद्धी खूप जागृत आहे, हे कधीच वाटायला नाही पाहिजे. आणि त्यांनी तेच म्हणलं की ज्ञानीपुरुषांना सुद्धा कोणत्या गोष्टीची अपेक्षा असते का, नसते. आणि त्याच्या उलट त्यांनी काय तिसरं वाक्य सांगितलं की नीच पुरुषांना न करण्याजोगे काय असते. ज्ञानीपुरुषाचं आणि संतांचं वर्णन त्यांनी केलं की कसे असतात, की त्यांच्याकडून केवळ हीच गोष्ट होऊ शकते की क्षमा किंवा अपेक्षा नसणं. आणि नीचांकडून काय काय करू शकत नाहीत ते विचारा. काहीही कधीही करू शकतात, त्यांनाच तर नीच म्हणलं होतं ना. नीचत्वाची व्याख्या खरी ही आहे की ज्याच्यावरती तुम्ही कधीच ट्रस्ट ठेवू शकत नाही. अनट्रस्टेबल मनुष्य हा नीचच झाला. आणि तो काय करू शकेल हे तर सोडूनच द्या, ते तर भाग वेगळाच आहे. परंतु ट्रस्टेबिलिटीला खूप महत्त्व आहे. आणि म्हणून त्यांनी म्हटलं की नीच पुरुषांना न करण्याजोगे काय असते, आणि जितेंद्रियांना त्याग न करण्यासारखं काय असते. जितेंद्रियाचा अर्थच काय की ज्याने सगळ्या इंद्रियांवरती विजय मिळवलेला आहे. जीत हा शब्द आहे की सगळ्या इंद्रियांवर त्यांनी जीत मिळवलेला आहे, विजय मिळवलेला आहे. अशा लोकांना करण्याचं काय शिल्लक. जितेंद्रिय म्हणल्यावर संपलं ना, काही शिल्लकच नाही. अशी पण काही लोक असतात. तसं हा वसुदेव होता, हा या पठडीतला व्यक्ती होता. आणि तो त्या पठडीतला होता म्हणून कंसाला पटलं. अन्यथा इतर व्यक्तीवर तो विश्वास ठेवणारा नव्हता, कारण तो शेवटी दैत्य कुळातूनच आलेला होता. त्यामुळे तो काही विश्वास ठेवणारच नव्हता. दैत्यांनीच सगळे मानव अवतार धारण केले होते पृथ्वीवरती, आणि त्यामुळेच तर तो विश्वास ठेवला नसता. पण हा मनुष्य हा अशा प्रकारच्या गोष्टीमध्ये मोडणारा होता. आणि या क्वालिटी आपण आणण्याचा प्रयत्न केला पाहिजे. हे 100 मार्क्स असतील, पण निदान 10, 20, 25, 50 काहीतरी आपण 100चाच पेपर ठेवला पाहिजे समोर, तर काहीतरी मार्क्स मिळतील ना. 35 मिळाले तरी काय वाईट नाही आहेत, बरोबर आहे. पण 100चाच पेपर आपण ठेवायचा डोळ्यासमोर, 100 मार्क्सच मिळवायचे, असंच आपण केलं तरच आपण पुढे जाणार आहोत. पण ह्या गोष्टी सगळ्या मनुष्यामध्ये येतात किंवा याव्यात असं अध्यात्म मार्गामध्ये म्हणलेलं आहे. आणि ते जे आहे ते संपूर्णपणे वसुदेवामध्ये होतं. आणि म्हणून वसुदेवाला त्यांनी मुलगा परत केला आणि म्हणाला मला हा मुलगा नको आहे. परंतु हे सगळं झाल्यावरती त्याने त्याचं छानपैकी बारसं केलं, कीर्तिमान नाव ठेवलं त्याचं. हे सगळं झालं, नारायण नारायण मुनीवर अवतरले. नारद मुनी अवतरले, दरबारामध्ये आले. आणि तेव्हा हे सगळं घडून गेलं होतं. ते म्हणाले अरे काय करतोयस, तुला काय समजतंय का. अरे महाराज काय केलं चुकीचं, काय चुकीचं केलंस. अरे ते आलेल्या मुलाला तू सोडून का दिलं. अरे मुनीवर असं कसं म्हणता, ह्याच्याशी माझं काय वैर आहे. मी तसं चांगलाच आहे हो, माझ्या बहिणीला पण मी मारलं नाही. कुठे मारलं, मी तिला नाही मारलं. आणि त्याच्या पुढे सुद्धा ह्या मुलाला त्याने आणून दिलं, पण मी मारलं का. मी असा चांगला मनुष्य आहे खूप, तुम्हाला काय वाटलं.
उगीच लोक म्हणतात काहीतरी, पण मी खूप चांगला आहे, याला पण मी सोडून दिलं आणि सांगितलं की 8वा मुलगा मला दे, मी 7ही मुलांना काहीही करणार नाही. हेच तर तुझा भोळेपणा आहे. अरे तुला समजत कसं नाही देव किती धूर्त आहेत. तू कधी शिकणार देवांचं या सगळ्या गोष्टी? देव फार धूर्त आहेत, तुम्हाला नेहमी फसवत आले आजपर्यंत. अमृत मंथन करण्याचा किंवा समुद्र मंथन करण्याचा अनुभव विसरलात का? वासुकी नागाच्या तोंडाजवळ तुम्हाला उभं केलं, स्वतः शेपटीजवळ गेले. विसरलात का सगळ्या गोष्टी? कधीच मला हे सगळं समजणार? महाराज तुम्हाला म्हणायचं काय मला समजत नाही. तेच समजत नाही, हेच तर आहे तुमच्या समस्या. म्हणून तर मी आलोय. महाराज सांगा काय ते स्पष्ट सांगा, मला समजत नाही. आजही समजलं ना तुम्ही काय म्हणतात. अरे वेड्या, तुला मी आता आतमधली गोष्ट सांगतो, ऐक. बोलू नकोस, फक्त ऐक. माझा त्रैलोक्यात संचार आहे. तुला हो म्हणजे काय ते माहिती आहे म्हणून तर वेलकम आहे. की खबरा सगळ्या येतात. अशी माणसं असतात नाही का सगळ्या ठिकाणी, की ते सगळीकडची खबर असते. आपण म्हणतो गुगल आहे आजच्या जमान्यामध्ये, जे टाकाल त्याचं उत्तर. गावात काय चाललं मला माहिती आहे, ज्ञातीत काय चाललं मला माहिती आहे, अमक्या ठिकाणी काय चाललं मला माहिती आहे. असे काही व्यक्ती असतात. आणि नारद मुनी हे त्रैलोक्यात संचार करायचे. त्यामुळे ते म्हणाले, अरे वेड्या, तुला माहीत नाही काय गोष्ट घडली आहे, ती मी सांगायसाठी तुला आलो आहे. सावध कर. हां महाराज सांगा तुम्ही काय ते, बसा बसा तुम्ही. म्हणाले अरे गोष्ट अशी आहे की भगवंतानी सर्व देवांना सांगितलेलं आहे की मी इथे अवतार घेणार आहे. आणि ते अवतार घेण्यापूर्वी सर्व देव आधी अवतार घेणार आहेत. सर्व देवांना अशी आज्ञा झाली आहे की तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणी अवतार घ्यायचा आहे. आणि ही आज्ञा अर्थात झाल्यावरती भगवंत नंतर येणार आहेत, जे 8व्या नंबरला येणार आहेत असं तुला वाटतं. ऐक, ही तुझी माहिती आहे. पहिली माहिती तुला नव्हती की सगळे देव अवतार घेत आहेत, बरोबर आहे. अरे हे सुद्धा जे अवतार घेतात ते सुद्धा देवच आहेत. पहिला मुलगा कुठला तरी देवच आहे. आणि देव सगळे तुझे शत्रूच आहेत, लक्षात ठेव. सगळे देव हे दानवांचे शत्रूच आहेत. ते नंतर मोठे झाल्यावर तुम्हाला त्रास देणार आहेत. आणि दुसरी गोष्ट, तू विश्वास कोणावर करतो? विष्णूंवर, ज्याने आजपर्यंत माया करून तुम्हाला फसवलंच आहे. समुद्र मंथनात सगळं फसवण्याचं काम त्यानेच केलं आहे. सगळं अमृत मंथन करून अमृत आल्यावर तुम्हाला कोणी सुरा पाजली? अहो विष्णूनेच घेतलं ना मायावी रूप मोहिनीचं, आणि तुम्हाला सुरा पाजली आणि देवाने अमृत दिलं. हा सगळा इतिहास तू विसरलास? आता तू जसा जन्म घेतलायस दानव कुळातून इथे, का तर तुला काही गोष्ट करायची आहे. ते पण तसेच आहेत, ते पण तुझ्याच कुळामध्ये यायला बघतायत बाजूच्या. आणि विष्णूंवर विश्वास करू नको, ते पहिल्या नंबरला पण जन्म घेऊ शकतात. असं काही जरुरी नाही. ते बोलतात तसं करतच नाहीत कधी. ते बोलतात वेगळं आणि करतात वेगळं. ह्या गोष्टी तुम्ही विसरता. नाही, पण तो तर एक भाग आहे. पण त्याने असं पण मिसगाईड केलं, ह्या प्रकारे पण केलं की नंबर 8वा बरोबर, पहिला आणि 8वा कुठून 8वा हे सांगितलं नाही. पण विष्णूंवरती तू विश्वास ठेवू नको. याच्यावरती देव राक्षसांना खात्री नव्हती विष्णू, म्हणून विष्णूंची कधी आराधना केली नाही, लक्षात ठेवा. दैत्यांना विष्णूंविषयी खूप राग होता. त्यांचा आवडता देव शंकर होता. बहुसंख्य लोकांनी शंकराचीच प्रार्थना केली. म्हणून त्यांनी हे पण सांगितलं की नंबर तर माहीतच नाही, पहिला 8वा कुठला, कुठून वरून पहिला येतं का शेवटून खालून 8वा येतो, तो सोडूनच दे. पण विष्णूंवर विश्वासच करू नको तू. हा पहिला नंबर बाबा आला तर तू काय करणार आहेस? तू म्हणणारस का 8च्या ऐवजी पहिल्यावर का आला? तो वधच करणार शेवटी. आणि ही गोष्ट त्याला पटते. तो म्हणतो बरं विष्णूंवर विश्वास माझा नाहीच आहे, कारण आमच्या सगळ्यांनाच फसवलेलं आहे आजपर्यंत. मग आता काय करतोस? मारून टाक त्याला. मला अगदी छान सल्ला दिलात मुलीवर. खरंच मला ही गोष्ट सुचली नव्हती. तुमचे त्रिवार आभार. म्हणजे आभार मानू नको, फक्त कर. आणि अर्थात मुनिवराने सांगण्याचं कारण वेगळं होतंच. त्यांचा एकच उद्देश होता की पहिली गोष्ट म्हणजे ज्या ज्या लोकांनी जन्म घेतला होता त्यांचा अवतार त्यांना तिथेच संपायचा होता. त्यांना काय पुढे पृथ्वीवर राहायचं नव्हतं. फक्त जसं गंगेच्या पोटी 8 पुत्र झाले, 8वा भीष्म होते. पहिले 7 पुत्र जेव्हा झाले तर प्रत्येक पुत्र झाले की ती काय सांगितली, तिने अट घातली ती शंतनुला की मी लग्न झाल्यावर तुम्हाला एकही प्रश्न विचारायचा नाही, विचारलं की मी तुला त्याग करणार. गंगेने अशी अट घातली होती शंतनू राजाला. पहिला पुत्र झाल्यावर तिने उचलला आणि गंगेत नेऊन अर्पण केला. तो बघत राहिला काय आहे, पुत्राला उचललं पण विचारू शकत नाही, विचारलं की निघून जाणार. अशा प्रकारे तिने 7 पुत्र गंगेमध्ये सोडून दिले. शेवटी 8व्यांदा जेव्हा तिने हात घातला पुत्राला, तो म्हणाला नेऊ नकोस, मला पाहिजे, हे काय केलंस तू? म्हणली ॲग्रीमेंट तुटलं, मी चालले. पण हे का केलं तर जे अष्टवसू होते
त्यांना फक्त शाप मिळालेला की तुम्हाला पृथ्वी तलावर जाऊन भरपूर वर्ष राहावं लागेल, का तर तुम्ही अपमान केला म्हणून, आणि तिथले तुम्हाला सगळ्या गोष्टी भोगाव्या लागतील. तेव्हा उशाप दिला होता की ठीक आहे 8 नाही पण एकाला तरी भोगावं लागेल. तेव्हा जो 8वा येईल त्यांनी हे सगळं भोगावे, 7व्याना लगेच मुक्ती मिळेल. तर जन्म मृत्यू येणं म्हणजे एक प्रकारे मुक्ती पण असते ना, आणि त्यांचा मृत्यू लवकर होण्यामुळे त्यांना मुक्ती मिळणार होती. म्हणून नारदांनी अशी कळी फिरवली की हे असं सगळं सांगितलं, आणि त्याच्यामुळे घडलं असं की अर्थात त्यांनी त्या गेलेल्या मुलाला परत बोलावलं आणि अर्थात त्याला मारून टाकलं. आणि त्यानंतर त्यांनी अर्थात ठरवल्याप्रमाणे एकामागे एक सर्व मुलांना वध करायचं त्यांनी ठरवलं. आणि पहिलं काम काय केलं बघा, आता एकदा माणसाची डोकं फिरलं की किती चुकीच्या गोष्टी करतो. मुलांना मारण्याचं ठरवलं पहिलं, तर म्हणलं की हे सगळं बरोबर आहे, आता मी वसुदेवाला आणि हिला पण अटक करून ठेवतो आतमध्ये, कारण तिच्या पोटी येणारा जन्म जो आहे तोच मायावी आहे. काय माहिती हिचं पण डोकं फिरवतील, त्याचं पण फिरवेल, माझा आता कोणावर विश्वास नाही. बघा ब्रेन वॉश कसा होतो. आणि मग त्यांनी इतके वेळ त्या दोघांना कैदेत ठेवलं नव्हतं मथुरेला, ते महालात राहत होते. परंतु नारद मुनींनी जेव्हा हे असं सांगितलं, त्यांचा हेतू जरी वेगळा होता रे, पण त्यांनी पहिलं काय केलं, सगळ्या दोघांना कैदेत टाकलं, मथुरेच्या कैदेत टाकलं. आणि नंतर जेवढे जेवढे पुत्र झाले त्याचा हा स्वतः जाऊन घेऊन यायचा आणि मारून टाकायचा. म्हणून तर त्या जेलमध्ये त्यांची जन्माची जागा भगवंताची जेलमध्ये आपण बघितलेली असेल सगळ्यांनी, की जेलमध्येच ते जन्माला का आले, तर आईवडिलांना ह्या दोघांनी यांनी जेलमध्ये टाकलं होतं, कारण विश्वास अजिबात राहिला नव्हता. भगवंतावर विश्वास नाही आणि यांच्यावर पण नाही, हे सगळे षडयंत्रात सामील होतील. आणि म्हणून त्या दोघांना त्यांनी अर्थात तुरुंगामध्ये टाकलं होतं आणि बेड्या घालून ठेवून दिलं होतं. आणि अशा प्रकारे त्यांनी त्यांना तुरुंगात ठेवलं. आणि मग एकामागे एक जेवढे जेवढे मुलं जन्माला आली त्यांनी अर्थात अतिशय क्रूरपणे आपल्या बहिणीकडून त्यांना हिसकावून घेतलं आणि त्यांचा वध केला. हे अशा प्रकारे ते एकामागे एक गोष्टी करत होते. आणि हा जो कंस होता, हा कंससुद्धा मागच्या जन्मीचा कालनेमी नावाचा असुर होता. आणि या कालनेमीचा वधसुद्धा भगवंताने केलेला होता. आणि सुडाची भावना मनात ठेवूनच त्यांनी परत जन्म घेतला कंस म्हणून. आणि या जन्मातसुद्धा भगवंताशी त्याचं वैर कायम राहिलं होतं. आणि गंमत अशी होती की हे सगळं त्याला आठवत होतं, कारण भगवंताच्या हातून वध झाला तरी पण त्याच्या मनातली सूड भावना गेलेली नव्हती. आणि म्हणून त्याला जन्म परत एकदा मिळाला. पण भगवंताच्या हातून वध झाल्यामुळे त्याला हे सगळं आठवत होतं की मी कालनेमी होतो आधी, आणि या भगवंताने वध केला आहे, आणि म्हणून तो भगवंताशी वैर भावना ठेवली होती. हे कंसाला आठवत होतं. आणि मग ह्या कंसाने अर्थात पुढे कशा प्रकारे बाकी त्याच्या मुलांचा वध केला आणि पुढे काय झालं, हा कथेचा पुढचा भाग आहे. तो अर्थात आपण पुढल्या भागामध्ये ऐकूया. या ठिकाणी भाग क्रमांक 100 जो आहे, मी जसं म्हणलं आपल्याला की गंमतशीर गोष्ट आहे की स्कंद क्रमांक 10 आहे आणि आपल्या कथेचा भाग क्रमांक 100 आला आहे. आणि आजपासून ही भागवत कथा सुरू झाली. तर या कथेचा हा पहिला भाग होता. तर ही जी कृष्णलीला आहे याचा काय भाग आहे, आपण महाराजांच्या चरणी आपण अर्पण करूया. महाराज स्वीकार करावा. श्री राम समर्थ, कळत न कळत चूक झाली असेल तर क्षमा करावी आणि अशीच सेवा आम्हा सर्वांकडून करून घ्यावी. जे काही 3 प्रकार त्यांनी सांगितले की एक वक्ता आहे, एक श्रोता आहे, एक सांगणार आहे, एक ऐकणार, हे सगळं जे आहे ते आम्ही या तिन्ही कॅटेगरीमध्ये आहोत. आपली कृपा आमच्यावर असावी इतकीच विनंती आहे. ही सेवा करून घ्यावी. श्री राम समर्थ. श्रीराम. या कथेसंदर्भात जर आपल्याला काही सांगायचं असेल, काही बोलायचं